सगळ्यांना नमस्कार. तर येऊन बघा एक थोडीशी झोप खाल्ली अर्ध्या तासाची ती, कारण का लवकर कुठं निघाला या की इकडं लवकर आलती कामावर, म्हणजे लवकर म्हणलं तरी 2:30 वाजल्या होत्या. मग आली थोडीशी भेळ केली, मामा आलतं मग खाल्लं. मग मामाला म्हणलं खावा थोडीशी भेळ, तर ते म्हणलं महागारी तुम्हाला काम आहे. आता कसलं काम आहे त्यांना काय माहित नाही. आणि आता थोडस अजून लोळली. मला अजून कपडे ते धुवायचे, ते सकाळी तर गडबड बघितली तुम्ही आहे का नाही. म्हणलं आधी काटके आणू, इथं नेट आणले आपल्याला लावायला, तर नेट पण दाखवते तुम्हाला. तर तिथं नेट आणले रात्री 400 रुपयाचं. इथं असंच आपलं म्हणजे माणसं ते येते ते, म्हणजे इथं समोरचं घर आहे ना, ते एक जीशी बॉल ड्रायव्हर आणि अजून एक असं म्हणजे राहते ते. काय करायचं आपल्याला म्हणा, पण असं एक नेट आणा म्हणलं, आपलं अडचण होत नाही काय नाही त्यासाठी. मग मला म्हणलं चल, म्हणलं थांबा मला एक झोका खेळू द्या. आणि झोका खेळताना म्हणलं तुम्हाला पण दाखवावं आहे का नाही. तर गेलं ते तिकडं, कुराड आहे बा घरात. आणि मला म्हणते तर आता सकाळचं लवकर उठायचं म्हणल्यावर एक सरपणाचं वज ते आणू. त्या दिवशी बी नुसतं वलेच लाकडं आणले आणि त्याला तेवढं ते गुंडाळले झालं. हा बरं बरं जावा. मग आली एक झोका खेळून, तर आता खेळते झोका. कसं की मी काम करू नाही करू मी आनंदच असते या, तुम्हाला पण माहित आहे. उलट मला काम नसल्यावर मला आनंद नसतो या, लय टेन्शन येतं घरातलंच. मग त्याच्यामुळं मी जेवढं मला काम असेल का नाही तेवढं मला बिंद असतं, काय वाटत नाही. तर खेळते एक झोका आणि जाते सरपणाला. ते बघा आता कुठं आता हुडकू त्यांना, हाका मारते पण काय मला काय दिसणार ते. आता निसा एवढा एक टावेल घेतलाय आणि तवर तर कुठं गायब झालं काय माहित. बघू आता असंच हुडकू. तर असले दात दडप हो का, इकडून काटाड्या येत्या इकडून काटाड्या येत्या. रात्ताय बसले तिकडं, येता येताच मला तिकडं दिसल्या. म्हणलं चला घरी जेवायला, तर मला म्हणलं येते. आता ते त्यांच्या मैत्रिणींचे ह्याच्यात गुल, आता 2 दिवस कार्यक्रम होता तिकडं काय गेले नाही ते, त्याच्यामुळं तर येतोय आता आवाज खाली. बघू जाऊ. तुम्हाला येतोय का नाही काय माहिती, तर दाखवते तिथपर्यंत. आम्हाला एक दाव एक नाही बघा सरपण बांधायला. आणि गावाकडं म्हणजे कसं ह्यातच मजा आहे व, चूल सरपण. आता आमच्या भाषेत सरपण तर म्हणते ते, तुमच्याकडे लाकडं म्हणत असतील हे. कुठं शाय व, तर इकडं असल्या ये चुका त्यात पाक शिरले ते. आणि बरं नशीब कुणी काय म्हणत नाही. आणि वाल्यात काढताय काय नाही, मी म्हणलं वाळच काढताय आहे का. आणि का हाका मारत नाही. तर झालं बघा कपडे बिपडे आपले ह्यांनी आणलं सरपण ते. 2-4च काटके आणले, ते लागलं त्यांना त्याच्यामुळं राहिलं हो का. ती एक फटा आणला आणि ही एक आणला. दाखवा तुमचं किती लागलेलं आहे. तर लागलं दिसतंय का नाही का नसतं. तर मी कपडे ते धुतले, कारण का कालच्या गोंधळानं आपले तसेच कपडे ते तसेच होते, त्याच्यामुळं कावा काली. हा आता घेते झाडून भांडी करून, म्हणजे स्वयंपाकाची तयारी करायला. आता काय चूल पेटवते. गॅसला लय आपण काय लय वैताग देत नाही, गॅसला तारा देऊन लय जमत नाही. तर
ही पण चालले तर गावात. दादाला अजून आणायचं आहे ते, त्याच्यामुळं अजून 5 वाजायचे. ते 5 वाजल्यावर परत कपडे बदला ना काय. अहो काय ह्यांना कधी मी म्हणलं का नाही, कधी बी कपडे बदलून तर जावा, गाव आहे काय आहे काय नाही. ते कॉलर ती नीट करा, ते झाकून जावा की. हा बसली बघा आता. आणि एक कमेंट आली मला आता, एवढंच आली, लय पण उशीर झाला नाही. तर त्यांचं नाव पण सांगते मी. आता सगळी झाली ना, आता ही एक माझ्या मागं लागली आहे. ती कशी मला म्हणते या, अगं तू खुरपायलाच गेली या, काय पिकनिकला नाही. अगं ताये, निशा ताई, त्याचं नाव निशा आहे. तर ताईचं म्हणते तू मला किती पण वाईट बोल, किती पण हे कर, कारण का तुझं काय मी बिघडवलं असेल काय माहिती, तुलाच माहिती असेल. तिचं असं म्हणणं आहे की तू खुरपायलाच गेली, काय पिकनिकला गेली नाही, खुरप विसरून आली, काय कौतुक नीट काय नीट खुरप. आता तुला सवय असेल पिकनिकला जायची, मला नाही सवय, कारण का माझी नाही परिस्थिती. मला आज कष्ट केलं तरच उद्या खायला मिळतं या. आणि तू कशी असतील की तू मोठ्या घराण्यातली असतील है का नाही, त्याच्यामुळं तुला रोज पिकनिकला जावं लागत असेल है का नाही. आणि तुझी इच्छा असली तर नाही मी पिकनिकला ती जायचं असं, म्हणजे मी फक्त पहिल्यांदा ऐकलंय नाव पिकनिक म्हणजे काय असतंय ते. तर तुझ्याकडे पैसा पाणी असला तर मला दे, मग मी जाईन पिकनिकला. आणि मी एकटी नाही जाणार, माझ्या नवरा लेकरं घेऊन, कारण का माझी मुलगी तर तुला पण माहीत नसेल तर मी सांगते, माझी मुलगी तिकडं आहे, मग माझा मुलगा आणि नवरा आणि मी जाईन. 5 पाठव आपल्याला, 5-50 तेवढंच, 1000 काय असतील तेवढं तुझ्याकडे तरी आहे का नाही. उगा असं बोलून करून कशाला बोलायचं ते. तर माझा वाटलं सर नंबर देते तुला, नाही तर तुझा तर दे नंबर, मी तुला माझं फोन पे असेल कशावर काहीतरी स्कॅनर असेल त्याच्यावर पाठवलं तर तू चालतेल मला. म्हणजे तू म्हणते म्हणल्यावर मी तर जाणं भागच आहे की मला. तसं पण कुठं मला जायला पण मिळत नाही आणि कायच नाही. आणि तसं पण माझा नवरा घरात बसूनच असतो या, म्हणजे काम असलं तर ते जातो, नसलं काम तर घरातच असतोय बसून. आणि तुला मी काय जोरदार केला नाही की माझा व्हिडिओ बघ आणि मला अशा कमेंट कर की काय कर. त्या दिवशी बी तुळशीचं मी त्या दिवशी बी दुर्लक्ष केलं. म्हणजे तुझी प्रत्येक व्हिडिओला माझी कमेंट, मला कमेंट आहे तुझी, म्हणजे वाईटच कमेंट आहे. जणू काय तुझी दुश्मनीच असल्यावर मला कुचकं पाचकं बोलती, असं बोलती तसं बोलती. माझं काय म्हणणं आहे की तो तर नाही माझा व्हिडिओ बघितला, तसं बी मला काय पैसे मिळत नाहीत ना, भेटत नाहीत आणि काहीच नाहीत. पण उगाच कसं असतं की मला पैसे भेटतील ते पण तुला सांगते. पण राखी पौर्णिमा झाल्यावर रातताई गेले का नाही, रातताई तुला पण माहित आहे ते का नाही ते काय माहित नाही. तर माझे मधवी जाव, मी त्यांच्यापेक्षा धाकटे जाव आहे. तर ती जातील नीलदादाकड, मग माझं चॅनलचं काहीतरी करतील. मग मला तिथनं 1 महिन्यानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं, म्हणजे असं कधीच नाही कधी पैसे भेटतीलच. मग तवर तर तात्पुरतं तर तू पैसे सोड मला आता, आणि मग मी इथे जाऊन आहे का ना. उगाच तुला पण त्रास नको आणि मला पण त्रास नको आणि कशालाच नको. आणि खुरपायचा विषय आला तर आता तुझ्या रानात तर नव्हती आली, कारण का तू तर मला काय बोलवलं नव्हतं खुरपायला त्याला की बाबा ये माझ्या रानात. आता तो बोलवला असतं मला तर मी खुरपायला पण आली असती. आणि मग तू तिथं एक म्हणली असती तर उरकच खुरपच आणलं नाही, ती एक साहजिक होतं. आता तू शेतकरी आहे का नाही मला काही माहिती नाही, तरी शेतकरी असली तरी मला सांग, आणि नसले तरी ते पण सांग. आणि तेवढं एक मी बोलते तेवढं एकदा बघ पिकनिकला, तुझीच लई इच्छा आहे तर जायचे आहे का नाही, म्हणजे मला लावायचे तर मी जाते. आणि तू म्हणशील की असं सारखं का करते, तर कारण का मग तिथं आमच्या इकडं गवात ती आहे असं, आणि त्याच्यामुळं
चिलट बसते त्याच्यावर सगळे. अगं बोलायच्या पद्धतीने बोलत जा की जरा थोडस काहीतरी. हम्म. मी आता आजपर्यंत तुझ्या कमेंट आलेल्या मी इग्नोरच केल्या का नाही? मी काय तुला बोलले का काय बसले का? आता कष्ट केलेलं तुला ती सुद्धा बघव ना, की मी चांगल्याने सांगितलं की माझं खुरपं राहिलं घरी, माझ्या हाताला फोडा आला, तर तू डायरेक्ट म्हणते काय तू काय पिकनिकला गेलती का काय, तू गपचिप खुरप म्हणून. हम्म. अगं तुला पण आई असतेल्या, बहीण असल. आता आम्ही एक गरीब आहे म्हणा, पण आमच्यासारख्या नसतेल्या, पण मोठ्या घराण्यातल्या असतेल्या. तू पण मोठीच असशील. मग तुझ्या आईला, परत बहिणींना, आता तुला भाऊज आहे ते मला काय माहित नाही आले का नाही ते. तर असं जे गरीब असते का नाही आणि करून खातं का नाही, आणि त्याला कुठनं तर 4 पैसे मिळायचं असलं का नाही, म्हणजे हे असं हे करतं. पण तसं पण मला पैसे पण मिळत नाहीत आणि काहीच नाही तर. आणि तुझं मी काही बिघडवलं पण नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळं तू जरा थोडंसं मापातच मला कमेंट केली तर भारी होईल. कुचकं पचकं काय नाही बोललं तरी चालेल. भारी आहे भाऊजी. बघ आता तुझं ह्याच्यावर काय म्हणणं असलं तर हे कर.